खान शंभ महादेवाचे तिला वरदान कीर्ती गाजवून साऱ्या जगाला तीन दावली धनगर बांधवाची होती सावली अहिल्या देवी होळकराची परी ढाल तलवार घेऊन या करी कीर्ती गाजवून साऱ्या जगाला तीन दावली धनगर बांधवाची होती सावली यमदूतानी केली घाई घेऊन गेले देवी अहिल्याबाई तुझी आठवण आज मनाला आमच्या भावली धनगर बांधवाची होती सावली देवा तुळशीदाचा वरदात माझ्या शिरावर थाप मार निंबाड्या ढोलावर संवाराची रावणास बातमी न झालं याचा वहिनी राक्षस संवाराची रावणास बातमी 10 शब्द 34 अक्षराचं हेडिंग संपलं. नित्यक्रमाप्रमाणे लक्ष्मण पंचवटीच्या अरण्यात फलशोधी हिंडत होता. त्याला एक कळकाचे प्रचंड बेट समोर दिसले. त्या बेटात शूर्पणखेचा पुत्र रावणाचा भाचा शंभरी हा कारखाना प्राप्तीसाठी श्रीशंकराची आराधना करीत होता. लक्ष्मण त्या बेटाजवळ आला आणि फळेमुळे पाहू लागला. ती वेळ मर्यादेची होती. श्रीशंकराने प्रसन्न होऊन कारखाना शंभरीकडे पाठवले. ह्या शब्दाला गद्यपद्य संपलं. बाबाने पुढच्या कार्य परत त्या वेळेला
लक्ष्मणा पुढे येऊन पडले. लक्ष्मणाने ते उचलून त्याची धार पुसली व त्याचा प्रताप पाहण्यासाठी कळकीच्या बेटावर चालवले. त्यासारखे पान संपलं 94 पान आला. अबरे पुढच्या वेळेला मला ते वेक्षणाला तो तुटून पडले. त्याचबरोबर 100 लाखाचा वध झाला. त्या दुभंग झालेल्या बेटातून रक्ताचा प्रवाह सुरू झाला. 14 ओळी 108 शब्दाचा पॅरेग्राफ संपला. अबरे पुढच्या पॅरेग्राफला त्या वेळेला रक्तप्रवाह पाताच लक्ष्मण म्हणाले, आपल्या आपल्या हातून कोणीतरी तपास बसल्याल्या ऋषी. ऋषीचा वध झाला स्वरूपराम म्हणून तो चिंतातुर झाला आणि मल्हारवताने प्रणकुटीत आला. झालेले वर्तमान श्रीरामास सांगितले. त्या ऐकता त्रिकालाचे रामाने खरा प्रकार ओळखला आणि म्हणाले, स्वरूपराम 5 ओळ 35 शब्दाचा पॅरेग्राफ संपला. अबरे पुढच्या पॅरेग्राफला त्या वेळेला लक्ष्मण याचा वध झाला. ज्याचा वध झाला तो विप्र नसून शंभरी नावाचा राक्षस या कारखान्यात प्राप्तीसाठी श्रीशंकराची आराधना करीत होता. ते शत्रुदुष्टाकडे न आता तुझ्याकडे आले. हा रावणाचा भाचा असल्याने आता अनेक राक्षस हल्ले करतील. तेव्हा तू सावध राहून सीतेचे रक्षण कर. अवतरण चिन्ह पूर्ण. अवतरण चिन्ह झाले ते योग्य झाले. अवतरण चिन्ह पूर्ण म्हणून लक्ष्मण सुटावला. श्रीराम सीतेचे रक्षण करण्याची काळजी दक्षिणेने घेऊ लागला. 7 वर 55 शब्दाचा पॅरेग्राफ संपला. अबरे दुसऱ्या पॅरेग्राफला कस बघाया रात्री झाले
धनगर जन्म